नमस्कार, राजनंदा क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी भरली मिरची। पटकन होणारी रेसिपी आहे आणि खूप कमी साहित्यात ही रेसिपी बनते, तसेच खायलाही अप्रतिम लागते। तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। भरली मिरची बनवण्यासाठी अशा प्रकारच्या मिरच्या घ्यायच्या। तुम्हाला ह्या मिरच्या भाजी मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतील। तसेच ह्या मिरच्यांना मधून भेगा पाडून आपल्याला स्वच्छ करून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता मी मिरचीला मधून भेग पाडून घेतलेली आहे। तसेच यामधील बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत। अशा प्रकारे आपल्याला सर्व मिरच्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत। पुढच्या प्रोसेससाठी आपल्याला गॅसवर पॅन गरम करत ठेवायचा आहे। आता पॅन गरम झालेला आहे, तर आपण याच्यामध्ये 1 वाटी बेसन भाजून घेऊया। शक्यतो मीडियम गॅसवर बेसन भाजा, कारण फास्ट गॅसवर बेसन भाजल्याने हे जळू शकते। आपल्याला बेसन जळू द्यायचं नाही आहे। बेसनचा आता स्लाइटली कलर चेंज झालेला आहे, तर अनेक थोडा वेळ आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे। आपलं बेसन भाजून रेडी झालेलं आहे, तर मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तुम्ही पाहू शकता या बेसनचा कलर हा पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि बेसनही अजिबात जळालेले नाही आहे। आता त्याच पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घालणार आहे। तेल थोडे गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे। तसेच मी इथे एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तर तो आपण घालणार आहोत। कांदा गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा। पाहू शकता आता आपला कांदा नॉर्मल गोल्डन झालेला आहे, तर यामध्ये घालणार आहे धना पावडर। मी ते 1 चमचा धना पावडर वापरली आहे। तसेच 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा हळद, तसेच चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं आहे। चटणीचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपल्याला ही फोडणी हलवायची आहे। तर आपली फोडणी आता रेडी झालेली आहे, तर आपण गॅस बंद करूया। इथे मी एका प्लेटमध्ये बेसन घेतलेले आहे। अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा, अर्धा चमचा बडीशेप घालायचा आणि जी काही आपण फोडणी रेडी केली होती ती आपण याच्यामध्ये घालूया।
थोडासा लिंबाचा रस घालायचा. यानंतर थोडीशी कोथिंबीर घालूया. तर हे सगळे मिश्रण आता आपण मिक्स करून घेणार आहोत. थोडे थोडे पाणी घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता आपलं आता मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर आपलं मिरची भरण्यासाठीचा मसाला रेडी झालेला आहे. तर आपण आता मिरच्या भरून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता ते मिरच्या घेतलेल्या आहेत. तर आपण या मिरच्या भरून घेऊया. व्यवस्थित आपल्या मिरच्या फील करायच्या आहेत. कुठेही मिरची पोकळ ठेवायची नाही. असेच आपण आज सगळ्या मिरच्या भरून घेऊया. आता आपल्या सगळ्या मिरच्या भरून झालेल्या आहेत. तर आपण आता ह्याला भाजून घेऊया. यासाठी एक पॅन गरम करत ठेवायचा. पॅन गरम झाल्यानंतर 1 चमचा तेल घालायचं. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. तर यामध्ये आपण मिरच्या घालून घेऊ. सगळ्या मिरच्या आपण पॅनमध्ये घातलेल्या आहेत. तर एक 5 मिनिटं आपण झाकण ठेवून याला शिजू देऊया. तर 5 मिनिटं झालेले आहेत. आपण चेक करू आपल्या मिरच्या भाजलेत की नाही. तुम्ही पाहू शकता एक साईडून आपली मिरची व्यवस्थित भाजलेली आहे. तर आपण मी आता दुसऱ्या साईडला फोल्ड करते. तर अशीच आपण दुसऱ्या साईडला देखील भाजू. या मिरच्या दुसऱ्या साईडून देखील आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. परत एकदा आपण झाकण ठेवू आणि एक 5 मिनिटं आपण हे मिरच्या स्लो गॅसवरती भाजूया. तुम्ही पाहू शकता आता आपल्या भरलेल्या मिरच्या एकदम अशा छान रेडी झालेल्या आहेत. हे पहा आपली मिरची खूप छान प्रकारे भाजलेली आहे आणि शिजली देखील आहे. ही रोजच्या जेवणासोबत खायला एकदम छान लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि ही रेसिपी आवडल्यास या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.